नाशिक तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सिद्धपिंपरी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी या प्रकरणामुळे आंदोलनाचा पावित्रा त्यांनी उभा केला असल्यानं ग्रामपंचायतीचं कामकाज ठप्प झालं असल्याचं दिसतंय। गावामध्ये विविध विकास कामं होत असताना गावातील काही युवक ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून अरेरावीची भाषा केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। सिद्धपिंपरी येथे नाशिक येथून शासकीय अधिकारी कामाची चौकशी करण्यासाठी आलेले असताना अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि इतर सदस्य उपस्थित होते, परंतु यावेळी सदर युवक ग्रामपंचायतीच्या शासकीय कामात हस्तक्षेप करून आम्हास शिवीगाळ केली आणि कागदपत्रांची ओढताड केली असल्या कारणानं ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बेमुदत 2 दिवसांपासून संप पुकारलाय। या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर युवकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। जोपर्यंत सदर आरोपीची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। विविध संस्थांचे पदाधिकारी आणि गावातील लोकप्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना आपला पाठिंबा जाहीर करत उपस्थिती देखील दर्शवली। आज आपल्या सिद्धपिंपरी ग्रामपंचायतमध्ये 2 दिवसापासून आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी जी त्यांच्यावर शिवीगाळ आणि धमकीच्या कारवाई केली एका गावातल्या युवकांनी आणि तो प्रशासकीय सगळ्या त्याच्या माहितीच्या आधारात त्यांनी चौकशी करून चौकशी लावलेली आहे आणि ती चौकशी लावित असताना आपले कर्मचारी सगळे काम करतायत आणि त्यांना दमदाट्या करतोय। गावचं आमचं सर्व प्रशासकीय मंडळ, गावातील सर्व नागरिक हे संपूर्ण आम्ही या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहे। आम्ही 25 वर्षापासून हे गाव या कर्मचाऱ्यांची सेवा बघतोय। त्यांनी कोणताही त्रास दिलेला नाही किंवा यांची कुठेही ग्रामपंचायतमध्ये असेल किंवा वरच्या पंचायत समितीमध्ये असेल कुठेही तक्रार नाही, पण एक गावातला नागरिक नसताना आणि ग्रामपंचायतला आणि गावाला वेठीस धरत आहे। आम्ही संपूर्ण गाव या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहे आणि प्रशासनाने यांना संपूर्ण पाठिंबा देऊन यांच्या कामाची स्तुती करून यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आम्ही सर्व गाव आणि आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, आम्ही गावातले नागरिक असतील, ठामपणे या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभा आहोत। ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांसमवेत ग्रामपंचायतीच्या तोंडी सूचनेप्रमाणे तेथे दाखल झालेलो होतो व कामकाज आटोपल्यानंतर त्या ठिकाणी श्री संदीप पांडे हा जो तक्रारदार होता हा या ठिकाणी निघून आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आला। आम्ही त्या ठिकाणी उभे असताना त्या ठिकाणी कर्मचारी बाळू डिकले याच्या हातातील पेपर, त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी काय करता, कशावरती सह्या घेता याबाबत विचारणा करू लागला। त्यावर त्याला आम्ही असे सांगितले की तुला जे पाहिजे तू ऑफिसला ये व अधिकारी आहे व तू ऑफिसला येऊन तुला जे काय पाहिजे ते भेटेल, परंतु त्यांनी उज्जत घालण्याचे सुरूच ठेवले व सोशल मीडियावरती नाहक चुकीची बदनामी केली आणि सोशल मीडियावरती झालेल्या बदनामीचा आम्हाला मानसिक त्रास होत आहे। त्याबद्दल प्रशासकीय मंडळाने देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे या मागणीसाठी आम्ही हे कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कामबंद बेमुदत संप या ठिकाणी पुकारत आहोत, तोपर्यंत आमचा संप कुठल्याही प्रकारे थांबणार नाही। कर्मचारी एकजुटीचा जय असो। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी नथू औडिकले, नाशिक।